Hello everyone, welcome to the another lecture of environmental studies. Our course code is 22447. This subject is common to production, mechanical, civil and electrical engineering. In this lecture, we are going to see our unit 4, that is environmental pollution, and in this lecture we are going to see topic water pollution. To satisfy our topic, we are going to see our course outcome. COT is applied techniques to reduce environmental pollution, and our unit outcome for D is state various units and their functions of water treatment plant. What we will learn today. Learning objective or key takeaways are students will know about water treatment process. Contents. First one is water treatment process and second is standard for safe drinking water. Here is our concept map. In the concept map, we are going to see water treatment process and standards for safety drinking water. Water, a precious gift of nature. Water carries nutrients to all cells in our body and oxygen to our brain. Water allows to the body to absorb minerals, vitamin, etc. Water flushes out toxins and waste. Water helps to regulate body temperature. Drinking water, also known as potable water, it must be free from all type of impurities. So, what are the different types of impurities in water? The first one is suspended impurities. Second one is dissolved impurities. Third one is colloidal impurities, and fourth one is biological impurities. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाणी म्हणजेच काय आपलं जीवन. तर मग या पाण्याचं महत्व काय आपल्यामध्ये सर्वात महत्त्वाचं? तर पाणी काय करत असतं? आपले जे शरीर आहे त्याला काय करत असतं? ते डिफरंट न्यूट्रिएंट्स पोहोचवायचं काम करत असतं. आपल्या मेंदूला ऑक्सिजन पोहोचवायचं काम करत असतं. पाणी काय करतं? वेगवेगळे मिनरल आपल्या बॉडीला डिफरंट टाइपचे मिनरल्स विटॅमिन्सची गरज असते. ते देण्याचं काम कोण करत असतं? वॉटर करत असतो. त्याच्यानंतर शरीरामध्ये जे टॉक्सिक जे विषारी पदार्थ वगैरे तयार झाले असतील, जे वेस्ट असेल ते बाहेर फेकण्याचं काम. त्याच्यानंतर आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते कॉन्स्टंट ठेवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? पाणी करत असतं. त्याच्यानंतर एक आपल्याला काय पाहिजे की जे पिण्याचं पाणी असेल त्यामध्ये काही 4 प्रकारचे इम्प्युरिटीज दिलेले आहेत. त्याच्यापासून ते पाणी काय पाहिजे? वेगळं पाहिजे. त्यापासून ते फ्री झालेलं पाहिजे. कुठल्या इम्प्युरिटीज आहेत? एक पहिली असते सस्पेंडेड इम्प्युरिटीज, दुसरी आहे डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज, तिसरी आहे कोलायडल इम्प्युरिटीज आणि चौथी आहे बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. आता हे इम्प्युरिटीज पाहूया वन बाय वन काय असतात. टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज इन वॉटर. पहिली आहे सस्पेंडेड इम्प्युरिटीज, द विजिबल अँड फ्लोटिंग इम्प्युरिटीज. आता सस्पेंडेड इम्प्युरिटीज म्हणजे काय असतात ते आपण पाहू शकतो. पाण्यावरती जो कचरा वगैरे असतो त्याला आपण घनकचरा वगैरे म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? सस्पेंडेड इम्प्युरिटीज. आता असं जर पाणी असेल तर आपल्याला पिण्याचे योग्य आहे का? नाही. डेफिनेटली पिण्याचे योग्य नाही. त्या इम्प्युरिटी पासून आपलं जे पिण्याचं पाणी आहे ते काय असलं पाहिजे? फ्री असलं पाहिजे. एक सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. दुसरा आहे डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज. डिसॉल्व्ड इम्प्युरिटीज म्हणजे काय? द सोल्युबल सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम मिनरल्स एक्सेट्रा. पाण्यामध्ये कधी कधी काय होतं? मोठ्या प्रमाणावरती क्षार असतात. ते क्षारमुळे काय होत असतं? पिण्याचं पाणी जे आहे ते हार्ड वॉटर तयार होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला डिफरंट किडनी स्टोन सारखे प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते फेस करावे लागतात. म्हणजे याचं जे प्रमाण पाहिजे ते काय पाहिजे? आपल्याला कमी पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर. त्याच्यानंतर तिसरा कोलायडल इम्प्युरिटीज. आता ह्या इम्प्युरिटीज मध्ये काय असतं एक्झॅक्टली? द इम्प्युरिटीज ऑफ फाईन सॉल्ट अँड क्ले. म्हणजे याच्यामध्ये काय असतो? फाईन सिल्ट अँड क्ले. पाण्यामध्ये गढूळ पाणी सोडतात आपण म्हणतो त्याला. त्या चिखल किंवा माती असेल त्याच्यामुळे काय होतं? त्या ज्या इम्प्युरिटीज असतात त्याला आपण म्हणतो कोलायडल इम्प्युरिटीज. लास्ट वन इज बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. आता ह्या बायोलॉजिकल इम्प्युरिटीज म्हणजे काय असतात? द इनव्हिजिबल डिसीज कॉजिंग गर्म्स, बॅक्टेरिया एक्सेट्रा. हे असतात बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. त्याच्यामुळे मग कावीळ, कॉलेरा वगैरे आपण पाहतो. दिस इज द रिझन बिहाइंड बायोलॉजिकल इम्प्युरिटीज. ह्या इम्प्युरिटीज असतात त्याच्यामुळे आपल्याला डिफरंट टाइपचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि या सर्व इम्प्युरिटीज पासून फ्री असला आपला वॉटर तरच ते काय असतं? आपण पिण्याच्या योग्य आहे असं म्हणतो.
आता हे समजा ह्या 4 इम्प्युरिटीज असतात आपल्याकडे, ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस आपल्याला जे असेल ते प्राणी जे पाणी असेल ते फ्री भेटणार नाही, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरती ट्रीटमेंट वगैरे करावी लागेल पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी. त्यालाच आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. सो लेट्स सी व्हॉट इज एक्झॅक्टली वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. काय होतं याच्यामध्ये एक्झॅक्टली पाहूया. आणि सर्वात पहिल्यांदा पाहूया की त्याची गरज काय, व्हॉट इज द नीड ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. To remove the unpleasant and objectionable taste and odors from the water. दूषित पाण्याला वेगवेगळ्या वास असतो किंवा त्याची टेस्ट वेगळी असते, ती सर्वात पहिल्यांदा काय करायची, आपल्याला रिमूव्ह करून टाकायची, कारण की ते पाणी आपल्याला पिण्यायोग्य बनवायचं. टू रिमूव्ह डिझॉल्व्ड गॅसेस अँड कलर ऑफ वॉटर. पाण्यामध्ये जे गॅसेस वगैरे मिक्स झाले असतील, ते पाण्याचा रंग वगैरे असेल, तो आपल्याला काय करायचंय, रिमूव्ह करायचंय. टू रिमूव्ह ऑल टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज प्रेझेंट इन वॉटर. पाण्यामध्ये ज्या डिफरंट टाइपचे इम्प्युरिटीज आहेत, मग आपण पाहिलं ते जे इम्प्युरिटीज आहेत ते पाण्यामधून काढून टाकायचे. टू किल ऑल पॅथोजेनिक जर्म्स which are harmful to human health. जे काही बायोलॉजिकल इम्प्युरिटीज असतील, ज्या काही बायोलॉजिकल इम्प्युरिटीज असतील ते सर्व काढून टाकायचे, कारण की त्याने ह्युमन हेल्थला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. लास्ट वन इज टू मेक वॉटर फिट फॉर डोमेस्टिक, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल यूज. आणि आपली गरज काय त्याची, शेवटी ते पाणी कशासाठी बनायचंय, जे घरगुती वापर असेल, इंडस्ट्रीसाठी वापर असेल किंवा कमर्शियल वापरासाठी ते पाणी असेल, ते वापरासाठी ते फिट झालं पाहिजे, योग्य झालं पाहिजे. या सर्व कारणासाठी आपल्याला काय कशाची गरज आहे, वॉटर ट्रीटमेंटची गरज असते. आता फ्लो चार्ट पाहूया आपण की वॉटर ट्रीटमेंट कसं केलं. पहिल्यांदा काय केलं जातं, रॉ वॉटर कलेक्शन केलं जातं, त्याच्यानंतर त्याचं स्क्रीनिंग होतं, त्याच्यानंतर होतं एरेशन होतं, सेडिमेंटेशन होतं, कोगुलेशन होतं, लोकेशन होतं, फिल्ट्रेशन होतं, वॉटर सॉफ्टनिंग केलं जातं, डिस्क्रिप्शन केलं जातं, नंतर वॉटर आपलं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. या डिफरंट त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट प्रोसेस आहे, पुढच्या स्लाइड मध्ये पाहूया वन बाय वन काय काय प्रोसेस आहे आणि कशावर करतात. तर पहिली प्रोसेस काय असते, वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. इनिशियल स्टेजेस काय, रॉ वॉटर कलेक्शन. आता पाणी आपण कशाकडे साठवू शकतो, आपल्याकडे डिफरंट टाइपचे डॅम्स आहेत, कालवे, रिव्हर्स आहेत, कॅनॉल्स आहेत, विहिरी आहेत, बोरवेल्स असतात. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, ते आपले प्रायमरी सोर्स आहे रॉ वॉटरचे. ठीक आहे. रॉ वॉटर इज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट वॉटर सोर्सेस लाईक रेन वॉटर, ग्राउंड वॉटर अँड वॉटर फ्रॉम बॉडीज लाईक लेक्स अँड रिव्हर्स. याच्यामधून आपण काय करत असतो, रॉ वॉटर आपल्याला कलेक्ट करत असतो पुढच्या प्रोसेससाठी. नेक्स्ट प्रोसेस आहे आपली स्क्रीनिंग. स्क्रीनिंग मीन्स व्हॉट, the removal of any floating objects like leaves, branches, fishes, weeds, etc. from the water. It is carried out by bar screening or mechanical screening. स्क्रीनिंग म्हणजे काय, पाण्याबरोबर काही काही इम्प्युरिटीज असतात, ते इम्प्युरिटीज काढून टाकणे, जसे की झाडाच्या फांद्या असतील, पाणी असतील, मासे असतील, तर इतर जो काही कचरा असेल, ओके, तो कचरा काढून टाकायचा. मग त्यासाठी मेकॅनिकल प्रोसेस वापरली जाते किंवा बार्स वापरले जातात, नेट वगैरे असतात, त्याच्यातून काय केलं जातं, पाणी गाळून घेतलं जातं, म्हणजे काय होतं, आपण त्याला म्हणतो स्क्रीनिंग. हा सगळा जो कचरा आहे किंवा जे फिशेस वगैरे असतील, पाणी वगैरे, ते सर्व बाहेरच राहून जातात. ती आली आपली दुसरी प्रोसेस. तिसऱ्या प्रोसेस मध्ये काय करतो आपण, एरिएशन मध्ये. द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग द वॉटर इन इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ atmospheric air. We dissolve oxygen into water to remove gases, water and taste. It precipitate unwanted metals like iron and magnets. It carried out by cascade and spray aerator. याच्यामध्ये काय झालं, एरिएशन मध्ये जी वॉटर आहे ते ऍटमॉस्फिअरला काय केलं जातं, ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलं जातं. त्यासाठी दोन प्रकारे वापरतात, एक कॅस्केड सिस्टीम असते आणि एक स्प्रे एरेटर असतो. दोन डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही, कॅस्केड आणि स्प्रे. याच्यामध्ये काय होतं, जे वॉटर असेल त्याचे जे टेस्ट असेल किंवा जो ऑर्डर असेल किंवा त्याच्यामध्ये जे गॅसेस वगैरे डिझॉल्व झालेले असतात ते निघून जातात. त्याच्यामध्ये परत काय होतं, जे अनवॉन्टेड प्रेसिपिट असतात, जसे आयर्नचे काही कण असतील किंवा मॅग्नेटचे असतील, ते सुद्धा वेगळे होतात. त्याला आपण म्हणतो एरेशन. नेक्स्ट प्रोसेस असते सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये पाहूया काय होतं, removal of suspended matters having high specific gravity than water and also fine suspended matter by keeping water in stand by position for 2 to 3 hours. सेडिमेंटेशन मध्ये काय केलं जातं, पाण्यामध्ये काही काही अनवॉन्टेड डिझॉल्व सॉल्व्हेंट असतात, ओके, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाण्यापेक्षा
जास्त असते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असते म्हणजे काय असते, त्याचं वेट जास्त असतं, ते पाण्याच्या तळाला जाऊन बसतं. मग त्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं, पाणी एका जागी स्टोअर केलं जातं. वॉटर इज स्टोअर्ड फॉर 2 to 3 hours इन द स्पेसिफिक पोझिशन. तर त्याच्यामुळे काय होतं, बिकॉज ऑफ दॅट the materials having the high specific gravity is collected to the bottom of the water. This is nothing but the sedimentation process. Next process is coagulation process. What's happening in the coagulation process? The process of addition of coagulating agents, usually aluminum sulfate or ferrous sulfate, to the raw water to remove colloidal impurities from water by forming of clot. त्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं, पाण्यामध्ये अॅल्युमिनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट ऍड केलं जातं. त्याची केमिकल रिएक्शन होते, जे कोलोइडल इम्प्युरिटीज असतील, आणि त्याने काय होते, फ्लॉक तयार होतो. आपण वॉटर मधून काय करतो, सेपरेट करतो. दिस इज नथिंग बट द कोagulation प्रोसेस. नेक्स्ट प्रोसेस असते फ्लोकुलेशन प्रोसेस. व्हॉट्स हॅपन इन द फ्लोकुलेशन प्रोसेस? Flocculation is the gathering of colloidal particles into large, heavier than water. Particles are known as clots, which can be effectively removed by sedimation or flotation. तुमची कोagulation प्रोसेस मध्ये जे फ्लॉक्स तयार झाला होता, ओके, ते आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी कुठली प्रोसेस यूज करतो आपण? फ्लोकुलेशन मध्ये यूज करतो. त्याचं जे वेट असतं ते पाण्यापेक्षा काय असतं, जास्त असतं. पाण्यापेक्षा वेट जास्त असेल तर प्रिव्हियसली आपण यूज केलं सेडिमेंटेशन, ते प्रोसेस यूज करून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये जे फ्लॉक्स तयार झालेले ते इझिली रिमूव्ह करू शकतो. नेक्स्ट स्टेज पाहूया कुठली. Next stage is filtration. The process of passing the water through the bed of granular materials is known as filtration. Gravity sense filters are used in water purification for treating raw water to produce a potable product. आता फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये काय केलं जातं, डायग्राम मध्ये पहा. डिफरंट टाइपचे काय वापरलेले याच्यामध्ये बेड्स यूज केले जातात, आणि विथ द हेल्प ऑफ दॅट बेड्स वॉटर फिल्टर केलं जातं. मग याच्यामध्ये डायग्राम दाखवलेली 50 सेंटीमीटर चेंबर दाखवलेले आहे. इथे वेगवेगळे बेड्स दाखवलेले, आणि ते बेड्स काय करतात, आपल्या वॉटर फिल्टर करण्याचं काम करतात. आता याच्यामध्ये रॉ वॉटर आपण एक यूज करतोय. पहिला आहे पोरस क्लोथ्स असतील, नंतर ग्रॅव्हल ऑफ 5 mm, ग्रॅव्हल ऑफ 10 mm, ग्रॅव्हल ऑफ 55 mm अँड पोरस क्लोथ्स. आणि जे आपलं जे लास्ट वॉटर असतं ते आपलं वॉटर आउटलेट असणार, हे असणार आपलं filter water. This process is called as filtration. Last stage, next stage is water softening. The dissolved impurities of calcium and magnesium it removed by various water softening methods like lime soda process, zeolite process, and ion exchange process. It makes the water fit for domestic as well as industrial use. आता वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस मध्ये काय केलं जातं, वॉटर मधले काय इम्प्युरिटीज कॅल्शियम मॅग्नेशियम त्या वेगळ्या केल्या जातात. त्यासाठी लाईम सोडा प्रोसेस असेल, जिओलाइट प्रोसेस असेल, आयन एक्सचेंज प्रोसेस, अशा प्रोसेसेस यूज केले जातात. त्यानंतर ते वॉटर जे आहे ते डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल पर्पज साठी फिट होतं. ओके, दिस इज नथिंग बट द वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेस. वॉटर सॉफ्टनिंग म्हणजे काय असतं, हार्ड वॉटर जे असतो त्याच्यामध्ये आपण पाहतो सोपचं फॉग वगैरे तयार होत नाही, फेस वगैरे होत नाही. ओके, सॉफ्ट वॉटर असेल तर त्याच्यामध्ये इझिली फॉग वगैरे फेस वगैरे तयार होतो. नेक्स्ट प्रोसेस याच्यामध्ये सेकंड लास्ट प्रोसेस disinfection. The process to kill disease causing germs to obtain potable water is called as disinfection. It is carried out by treating water either with chlorine gas or bleaching powder or chloramines called as chlorination. Chlorination is carried out to kill algae that would otherwise grow and clog the water filters. Disinfection मध्ये काय केलं जातं, पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया वगैरे असतील किंवा इतर जे गम्स वगैरे जे असतात त्याच्यामुळे काय होतं, ह्युमन हेल्थला प्रॉब्लेम्स वगैरे होऊ शकतात. ते डिसइन्फेक्शन प्रोसेस मध्ये किल केलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोसेस यूज करतात, जसं क्लोरीन गॅस यूज करतात, ब्लिचिंग पावडर यूज करतात, क्लोरामाइन्स यूज करत असतील. ओके, या प्रोसेस त्याच्यामध्ये यूज करतात. याचा अजून एक फायदा आहे की काय होतं, ज्याच्यामध्ये जे अल्गे वगैरे असतात, ओके, त्यानंतर मोठ्या होऊन हळूहळू ते वॉटरचे फिल्टर्स वगैरे जे आहेत त्याला ते काय करू शकतात, जॅम करू शकतात, क्लॉग करू शकतात. क्लोरिनेशन प्रोसेस वापरतात, त्याच्यामध्ये जे अल्गे वगैरे असतात ते तिथे डिलीट होतात.
लास्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आता हे सर्व प्रोसेस आपली कंप्लीट झाली की आपण काय करतो, वॉटरचं डिस्ट्रीब्युशन करू शकतो. Water distribution system provide an uninterrupted supply of safe drinking water to the consumers. म्हणजे ते डोमेस्टिक साठी असेल, इंडस्ट्रियल असेल किंवा डिफरंट टाइपच्या कंझ्युमर्स साठी. ओके, हे आपले असते प्रोसेस, वॉटर ट्रीटमेंट प्रोसेस. मग याच्यामध्ये आपण पाहिलं की 10 स्टेजेस कुठले कुठले आहेत. कसं कसं वॉटर आपण काय करत असतो, याच्यामध्ये क्लीन करत असतो, कसं कसं याच्यावरती आपण ट्रीटमेंट करत असतो. स्टँडर्ड फॉर सेफ ड्रिंकिंग वॉटर काय स्टँडर्ड आहे. आता पाण्याचं जर पिण्याचं पाणी असेल, प्रत्येक गोष्टीला आपण काय करतो, एक स्टँडर्ड प्रोव्हाइड केलेलं असतं. जसे आपण पाहतो की आपण ISI मार्क पाहतो, एक मार्क पाहतो, अशा प्रत्येक गोष्टीला काहीतरी स्टँडर्ड स्पेसिफाय केलेले असतात. त्या स्टँडर्डचे आपण गोष्टी जर केलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. तर आपण पाहूया की पिण्याचे जे पाणी आहे त्यासाठी कुठले स्टँडर्ड त्यांनी सेट केलेले आहे. The Bureau of Indian Standard (BIS), as per IS 10500/1991, has specified a drinking water quality standard in India to provide safe drinking water to the people. BIS, that is Bureau of Indian Standards, set for drinking water quality. The standard has two limits: acceptable limit and permissible limit is the absence of alternate source. If any parameter exceeds the limit, the water is considered unfit for human consumption. आता याच्यामध्ये काय केलेले ते एक वॉटरचे स्टँडर्ड ठरवलेले. त्या स्टँडर्ड मध्ये काय पाहिजे की वॉटर पाहिजे. ते स्टँडर्ड पैकी कुठल्याही लिमिट जर तुमचं कमी किंवा जास्त झालं तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. आता पाहूया त्याच्या आधी त्यांनी काय केलेले, काही कॅरेक्टरिस्टिक्स अँड स्पेसिफिक स्टँडर्ड सेट केले. कुठले कुठले ते, यू शुड बी कलरलेस अँड ऑर्डरलेस. पिण्याचं पाणी हे कलरलेस पाहिजे, त्याला कुठलाही रंग नको आणि त्याला कुठलाही टेस्ट नाही पाहिजे. It should be good in taste. It should not be hot. पिण्याचं पाणी गरम नाही पाहिजे. Its turbidity should be less than 10 ppm. It should be free from objectionable dissolved gases like H2S. It should be free from objectionable minerals such as lead, arsenic, chromium, and manganese. Those are the highly poisonous minerals. Okay, which are harmful to human health. Its alkalinity should be not high. pH should be in the range of 7 to 8.5. It should be reasonably soft. Total hardness should be less than 500 ppm. It should be free from disease-producing microorganisms. Fluoride, and sulfate content should be less than 250 ppm, 1.5 ppm, and 250 ppm respectively. Now we are going to see Indian standard set for drinking water quality. Indian standard 10500/1991. So let's see parameters, acceptable limit, and permissible limit. So the pH value is 6.5 to 8.5. Permissible limit, no relaxation. Turbidity, acceptable limit is 1, permissible limit is 5. TDS, that is total dissolved solvent, milligram per liter, 500, permissible limit is 2000. Total hardness at CO3, milligram per liter, maximum acceptable limit 200, permissible limit is 600. E. coli presence or absence shall not be detected in 100 ml sample. Total iron as Ap milligram per liter, 0.3 is acceptable limit. Permissible limit, there is no relaxation. Fluoride acceptable limit is 1, permissible limit is 1.5 milligram per liter. Residual chlorine milligram per liter, acceptable limit is 0.2 and permissible limit is 1. And this parameter is chloride milligram per liter, acceptable limit is 250, permissible limit is 1000. Test agreeable, permissible limit is
aggregator. And order is aggregator and permissibility is aggregator. Yes, you can be agreed to get test and order. So those are the standard set for drinking water quality. So let's see the conclusion. Water is an important element to regulate body. So drinking water should be pure and hygienic. Otherwise, people may suffer from various waterborne diseases. Thus, water treatment process aims at supply of high quality drinking water. So basically, we know that why the water is so important. Our all activity in our body, in our day-to-day life, water is required. For that, we must know how the water treatment is done. What are the different kind of what are the different factors that causes of pollution? How to overcome that? Okay, those are very important parameters. So, in the water treatment, we know that how the process is carried out, how the floating matter that is UPC, use flower foods. This kind of impurity is separated with the help of screening. Next one is suspended impurity, that is clay, sand, are separated by the sedimentation process. Another one is by suspended organic matter, that is silica, mica, fine dust. For that purpose, we use coagulation, colloidal impurities. We use this with the filtration process. For the microorganism, we use the disinfection of sterilization processes. And for the pathogenic bacteria, we use the disinfection process. So this is nothing but the different types. We are separated different types of the impurities from the water. So there are different types of water for the agriculture use, for the domestic use, for the industrialization use. The different types of water treatment plants are there, and according to that, they are functioning. So summary, what we have studied in this lecture. So first one is water treatment process, how the water is treated and standards for the safe drinking water. Here we see what are the permissible limit, acceptable limit for the different parameters. So here we stop our lecture. In next lecture we are going to see major controls of water pollution. So thank you very much for watching this lecture.